नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय गंभीर असा विषय तुमच्या सर्वांच्या समोर मी या ठिकाणी ठेवणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकूणच मेडिकलची प्रचंड क्रेज आहे, त्यामुळं अनेक विद्यार्थी दरवर्षी नीटच्या परीक्षेला अपेअर होतात आणि अर्थात सगळ्यांचं स्वप्न असतं की MBBSला प्रवेश मिळाला पाहिजे. मागच्या काही वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने कॉलेजची संख्या वाढली, विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली. परंतु हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला काही कॉलेजेस आता प्रायव्हेट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या संदर्भातलं एका कॉलेजच्याबद्दलची एक ऑफिशियल नोटीस आपण ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल. अर्थात एक BAMS आणि एक MBBS कॉलेजचा त्या ठिकाणी उल्लेख होता. तर याच संदर्भानं एकूण जवळजवळ 3-4 कॉलेजेस अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या प्रोसेसच्या सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या प्रक्रियेच्या बाहेर जातील अशी परिस्थिती आता उपलब्ध झालेली आहे. आणि खरं म्हणजे यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. कारण या सगळ्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क जी स्कॉलरशिप शासनाच्या वतीनं भरली जाते ती होऊ शकते येणाऱ्या काळात भरली जाणार नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अर्थात ज्यांचे प्रवेश मागच्या वर्षीपर्यंत झालेले आहेत त्यांना अडचण येणार नाही, परंतु जे नव्यानं यावर्षी त्या ठिकाणी प्रवेश घेतील त्यांना मात्र फुल फीस भरावी लागू शकते. आणि ही फीस अतिशय हायर साईडला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा हा विषय आहे. पण विद्यार्थी पालकांमध्ये याबद्दल परिपूर्ण माहिती असावी, थोडासा अवेअरनेस व्हावा म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. जसं मी व्हिडिओमध्ये उल्लेख केला, अशा पद्धतीचं एक कॉलेज पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये होतं. त्याचं नाव होतं वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, पालघर. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सुविधा म्हणजे स्कॉलरशिपच्या स्वरूपात ती उपलब्ध नव्हती. जे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचे, अर्थात ते फीस भरून भाग घ्यायचे आणि मग त्या ठिकाणी ते त्यांचं पुढचं एज्युकेशन कंप्लीट करायचे. तर याच धर्तीवर आता महाराष्ट्राच्या जवळजवळ 3 कॉलेजने त्या ठिकाणी अर्ज तशाच पद्धतीने केलेले आहेत. जो कुठला 2026चा एक नवीन कुठला अधिनियम शासनाने काढला 9.3, त्या अधिनियमाच्या अंतर्गत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याच्या संदर्भानं जसं डीम टू बी युनिव्हर्सिटी असं जसं MGM, भारतीय विद्यापीठ आहे, DY पाटील आहे, या धर्तीवर हे काही कॉलेजेस आहेत ज्यांना आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा दर्जा जो आहे तो हळूहळू येणाऱ्या काळात मिळेल अशा पद्धतीचं ब्राउचरमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे होणार काय, तर त्यामुळे सर्वसामान्य जो विद्यार्थी आहे ज्याला या कॉलेजमध्ये आतापर्यंत प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक सुविधेचा लाभ भेटायचा, स्कॉलरशिप शासन भरायचं, तर त्या संदर्भानं जे येतं येणाऱ्या काळामध्ये आता होऊ शकतं की शासन त्या ठिकाणी स्कॉलरशिप मुलांना देणार नाही आणि मग त्या ठिकाणी ॲडमिशन घेतानाच विद्यार्थ्यांना ज्यांची परिस्थिती आहे त्यांनीच ते कॉलेजेस भरावे असाच त्याचा इनडायरेक्टली अर्थ होतो. परंतु त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. कारण मी थोडंसं आकडेवारी काढली आहे, तर त्यानुसार बऱ्याचशा जागा आता महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये कॅटेगरी बेनिफिटच्या उपलब्ध होत्या, त्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तत्पूर्वी नेमकं काय दिलं आहे ब्राउचरमध्ये, आपणही महाराष्ट्र CTCLच्या ऑफिशियल पोर्टलवर गेलात तर पेज नंबर 72 ब्राउचरमध्ये तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यावर दिलं आहे, दीज कॉलेजेस हॅव सबमिटेड देअर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स DPRs अँड आर करंटली अंडर कन्सिडरेशन फॉर इस्टॅब्लिशमेंट ॲज अ प्रायव्हेट हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी. Once approved admission and fee structure to these colleges will be governed by the provision of the Maharashtra Private University Establishment and Regulation 3rd Amendment Act 2026 as per the clause 9.3 and Annexure PP. हे एक क्लॉज आहे की ज्या माध्यमातून या कॉलेजेसनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं जे तर अर्ज प्रक्रिया केलेली असेल. आणि शासनाला तर बरंच आहे ना, कारण आज एखाद्या कॉलेजला जर एखाद्या रिझर्व कॅटेगरीचा किंवा कोणताही किंवा मुलींच्या संदर्भानं म्हणूया आपण, जर आज 12-13 लाख रुपये फीस आहे, 10% विद्यार्थ्याला भरावं लागत होती आणि 11-12 लाख रुपये शासनाला भरावं लागत होती,
तर अशा पद्धतीचं या कॉलेजेसने ॲप्लिकेशन केल्यामुळं उलट शासनाचा फायदा होतो आहे की त्यांना ही फीस भरावी लागणार नाही. पण जे गोरगरीब विद्यार्थी ज्यांनी अतिशय कष्टाने मार्क्स मिळवलेले, खूप कठीण परिस्थितीतून पुढे आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचं मात्र त्या ठिकाणी खूप नुकसान होतं आहे. कोणते मुलं आहेत हे? शेतकऱ्याचे मुलं आहेत, कुठेतरी कंपनीत कामगार असलेल्या पालकाची मुलं आहेत, कुठेतरी छोटे मोठे व्यवसाय करणारे, कुठे छोटी मोठी नोकरी करणारे, असे जे सर्वसामान्य पालक आहेत त्यांच्या पाल्यांसाठी ही सुविधा होती. आणि या सुविधेतून आता जवळजवळ 3 कॉलेजेस हे ऑलरेडी वेदांता होतच, पण परत नव्यानं 3 कॉलेजची भर पडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मात्र निश्चितपणे काही जागा महाराष्ट्रात कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. कोणती कॉलेजेस आहेत आणि साधारण जागा किती कमी होतील ते आपण समजून घेऊया. पहिलं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, इस्लामपूर, सांगली. हे कॉलेज पूर्वीपासून महाराष्ट्र सिटी सेलच्या राऊंडमध्ये होतं. इथं कॅटेगरी बेनिफिट मिळायचे. सुरुवातीपासून या कॉलेजची फीससुद्धा अगदी कमी होती, त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी जो येतो प्रवेश घेण्यासाठी त्यांची धडपड असायची. आणि जुनं कॉलेज होतं त्यामुळं ऑब्वियसली प्रत्येकजणासाठीचा प्रेफरन्स होता. पण आता त्या ठिकाणी 150ची इनटेक आहे. 15% सीट ऑब्वियसली कॉलेज त्यांच्या लेवलला IQ कोट्यातनं का होईना पण ते 2 पैसे फीस घेऊन भरतच होतं. पण 123 जागा महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये मुलांना उपलब्ध होत्या. त्या आता कुणाला उपलब्ध असतील? ज्यांची फीस भरण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांना. अर्थात सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्याचा मार्क जरी असतील, ते कॉलेज जरी मेरिटवर मिळू शकत असेल, पण ते आता भरू शकतील का? नाही. पुढचं कॉलेज विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज, वेळेतघाट, नगर. हे कॉलेजसुद्धा अतिशय सुंदर असं कॉलेज आहे. अगदी नामांकित जुनी इन्स्टिट्यूट आहे. पेशंट फ्लो जबरदस्त आहे आणि अगदी सेंट्रली लोकेटेड आहे. नगर जिल्हा असं म्हटलं तरी चालेल महाराष्ट्राच्या दृष्टीनं. इथं 200ची इनटेक होती. 15% IQ कोटा म्हणजे 30 जागा, ज्या की ऑलरेडी मॅनेजमेंट कोटा होता. पण 170 जागा ह्या सर्वसामान्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मेरिटवर त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. 13 लाख जरी फीस होती तर केवळ 1,30,000 SC, ST, NT1, NT2, NT3, VJNT, SBCच्या मुलांना भरावी लागायची. मुलींमध्ये SC-BC पासून तर EWS पर्यंतच्या मुलींनी, इतर सगळ्या रिझर्व कॅटेगरीच्या मुलींना पण 10% फीस होती. म्हणजे आज किती मुलांचं नुकसान होतं आहे? तर 170 जागा इथे सुद्धा कमी झाल्या. वेगवेगळ्या कॅटेगरीचे हे विद्यार्थी असले असते, पण 170 जागा इथे कमी झाल्या. त्यानंतर पुढचं कॉलेज अतिशय प्रसिद्ध, अतिशय नामांकित, अतिशय सुंदर असं कॉलेज NKP साळवे मेडिकल कॉलेज, नागपूर. इथं 250ची इनटेक होती. या 250च्या इनटेकमध्ये जवळजवळ 37 जागा या IQ कोट्यामध्ये आणि 213 सीट्स या महाराष्ट्राच्या मुलांना मेरिटवर उपलब्ध होत्या त्या ठिकाणी. पण आता त्या 213 जागा कुणाला घेता येतील? जे पैसेवाले विद्यार्थी आहेत. अर्थात तिथेसुद्धा मेरिट राहील, पण कम्पेअर टू जे ओव्हरऑल कॅटेगरी बेनिफिटचं असणारं मेरिट आहे त्याच्या तुलनेत नक्कीच कमी राहील. म्हणजे काय होईल? समजा असं होऊ शकतं की एखाद्या कॉलेजला मेरिट जो शेवटी राहील, जो मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी उल्लेख करतो, साधारण 88,500 ऑल इंडिया रँक, 510, 512 मार्क ज्याचे आहेत, तर त्याला मेरिटवर ॲडमिशन मिळेल असं अपेक्षित होतं. पण आता या केसमध्ये होऊ शकतं 480वाला 490वाल्याला ॲडमिशन मिळेल. का? कारण दरवर्षी 15 लाख रुपये आता NKP साळवेची फीस यावर्षी झालेली आहे. मी आता अपडेटेड फी स्ट्रक्चर माझ्या विद्यार्थ्यांना शेअरही केलं. तर ज्या मुलाची 15.5 लाख रुपये, 15 लाख काही रुपये फीस भरायची तयारी आहे, तर त्या मुलांचा त्या ठिकाणी फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल. का? कारण त्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे. मेरिटवरचे मुलं त्याला भरू शकतील का? आता नाही. का? त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, त्यांची आर्थिक बाजू तेवढी भक्कम नाही आहे. म्हणजे काय झालं? गुणवंत मुलांना ज्या ठिकाणी शैक्षणिक सवलतीसह ॲडमिशन मिळायचं, तो रस्ता आता या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अशा पद्धतीनं झाले हे 3 कॉलेज. या व्यतिरिक्त वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऑलरेडी या प्रोसेसमध्ये होतंच. तर या 4 कॉलेजचं जर आपण तसं 4 तर सोडून देऊ, आपण 4चं तर आपण ओव्हरऑल जर सीट्स काउंट केले तर 637 होतात. पण वेदांता ऑलरेडी या प्रोसेसमध्ये नव्हतं असं गृहीत धरू आणि केवळ वरच्या 3 कॉलेजचा जर विचार केला तर जवळजवळ महाराष्ट्रातल्या होतकरू, मेहनती, जिद्दीनं, कष्टानं मार्क मिळवलेले 510 विद्यार्थी असे असतील की ज्यांचं यावर्षी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये नुकसान होणार. तेवढे विद्यार्थी, अर्थात ॲडमिशन महाराष्ट्रातलीच मुलं घेतील, पण कोण घेईल?
कमी गुणांवाले सुद्धा घेतील आणि ज्यांना मार्क्स असेल अशांना ॲडमिशन मिळेलच याची खात्री नाही. का? कारण जवळजवळ 510 जागा या ठिकाणी आता पेड सीटवर भरल्या जातील असं आपण म्हणू शकतो. अर्थात तिथं मेरिट असेल, तिथं सगळं असेल, पण आता ज्या विद्यार्थ्यांना समजा डीम्ड युनिव्हर्सिटीचं ज्यांचं बजेट आहे, पर इयर 25 लाख रुपये भरायची तयारी आहे, 450 मार्क होते, कदाचित त्यालाही 15 लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन, 15 लाख रुपये फीस पर इयर प्रमाणे NKP साळवेला ॲडमिशन मिळू शकेल. कॉलेज तर अतिशय उत्तम आहे, त्यात काही दुमत नाही. पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जे मेरिटवर मिळायचं ते मिळेल का? ते मिळणार नाही. त्यामुळं खरं म्हणजे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांची कष्टाची, त्यांच्या मेहनतीची कुठलीही दयामाया न करता केवळ शासनाचं ओझं हलकं होतं आहे या हेतूनं घेतलेला हा निर्णय आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अर्थात कॉलेजचा कॉन्फिडन्स आहे की कॉलेजला माहिती की पैसे भरूनसुद्धा एवढे ॲडमिशन आपल्याला येतील. का? कारण कॉलेज त्या पद्धतीचे आहेत, चांगले कॉलेज आहेत. NKP साळे आणि विठ्ठलराव विखे पाटील हे तर अतिशय उत्कृष्ट असे कॉलेजेस होते. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज असायला पाहिजे होते, कारण या ठिकाणाहून चांगले डॉक्टर आतापर्यंत घडत आलेत, पुढेही घडले असते आणि गुणवंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं, ऑब्वियसली जे हुशार आहेत त्यांना ॲडमिशन मिळाले असते तर ते अजून पुढे चांगलं सोयीचं झालं असतं. पण ठीक आहे, आपण तर फक्त तुमच्यापर्यंत ही माहिती देण्याचं काम करतो आहे. अर्थात IQ कोट्याचं गणित आपण या ठिकाणी मांडलंच नाही, जे की जवळजवळ 23 + 30 + 37 म्हणजे 23 + 30 + 37 + 23 म्हणजे 113 जागा तर ह्या ऑलरेडी तशाही मॅनेजमेंट कोट्यामध्येच होत्या. पण आता ऑलमोस्ट वेदांताच्या 127 परत जोडल्या आपण याच्यात, तर 240 होत्या असं म्हणू आपण. तर आता परत 510 जागा त्या ठिकाणी ॲड झाल्या आणि जवळजवळ 750 जागांचं नुकसान आपल्या महाराष्ट्रातील मुलांचं झालं आहे असं म्हणूया आपण. IQ कोटा तसंही त्या कॉलेजचा होतात, किमान 510 म्हणू आपण, वेदांता सोडून देऊ. तर एवढ्या सगळ्या जागा एका झटक्यात कमी होणं हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ओव्हरऑल खूपच गैरसोयीचं आहे, कारण त्यामुळं मेरिट वाढेल. जे आज मी इतक्या दिवसापासून व्हिडिओमध्ये सांगितलं की साधारण 88,500 ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळतील, तर कदाचित आता होऊ शकतं की 85,000पर्यंत हा कट ऑफ येऊ शकेल. का? कारण 510 जागा कमी होणं म्हणजे खूप मोठा 2,500-3 हजारचा रँक त्या ठिकाणी रँकमध्ये फरक पडू शकतो. अर्थात थोडीशी सुखद गोष्ट अशी आहे की ऑलरेडी महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये नव्यानं काही कॉलेज ॲड होऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्यानं BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर माऊली इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुलतानपूर बुलढाणा. पण हे साधारण 250ची इंटेक असणारे कॉलेज आहे, म्हणजे 150 + 100. तर यांच्याही अर्थात 23 + 15 म्हणजे जवळजवळ 38 जागा यांचे IQ कोट्यात असतील. 212 जागा महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये उपलब्ध होतील. आणि नाशिकच्या 50 सीट्स वाढत आहेत, याच्याबद्दलची आपल्याला ऑलरेडी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या याच्याबद्दलची सूचना आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली होती. पण तरीही 212 जागा एका बाजूला वाढताना जरी आपल्याला पाहायला मिळाल्या, तरीही एका बाजूला 510 जागा विद्यार्थ्यांच्या कमी होत आहेत. हे खरंच अतिशय दुःखद आहे. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अशा पद्धतीचा निर्णय घेताना थोडासा विचार केला पाहिजे होता, कारण मेडिकल एज्युकेशनमध्ये मेहनतीनं मार्क्स मिळून, नीट परीक्षेमध्ये मार्क्स मिळून मेडिकलच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे जे स्वप्न सर्वसामान्य विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, छोटे छोटे व्यावसायिकांचे पाल्य करतायत, त्याला कुठंतरी या अशा निर्णयांमुळं अडथळा निर्माण होतो किंवा नुकसान मुलांचं होतं आहे असं आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगता येईल. सो येणाऱ्या काळामध्ये बघूया आपण नेमकं काय होतं. तर तुर्तास तर नोट दिलेली आहे आणि त्या पद्धतीच्या गाईडलाईन ऑलरेडी प्रकाश इन्स्टिट्यूट सांगलीच्या संदर्भानं ऑलरेडी आलेलं आहे. राजाराम बापू आयुर्वेदिक कॉलेजच्या संदर्भानं आलेलं आहे. याही कॉलेजच्या बाबतीत एक पत्र शासनाकडनं लवकरच येईल असं मला अपेक्षित आहे. खरं म्हणजे हे पत्र यायलाच नको आणि याही विद्यार्थ्यांना याही वर्षी या कॉलेजमध्ये विथ स्कॉलरशिप, विथ शैक्षणिक सुविधेसह ॲडमिशन व्हावेत अशी एक सगळ्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.